और उस साइड पे पुण्यात पहिल्यांदाच AI बेस कॅमेऱ्या थ्रू कारवाई होते. बेसिस्त वाहन चालकांवरती कारवाई. नेमकं काय हा या सगळ्या कारवाईचा हेतू आहे आणि कशा प्रकारे वाहतूक नियमनाला याचा फायदा होणार आहे? पुणे शहराला टेक्नॉलॉजीचे वापर ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात येत आहे आणि वेगवेगळे प्रकल्प पण पाईपलाईन मध्ये आहे. त्या अनुषंगाने आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इन्फोर्समेंट हे आज त्याचे एक प्रूफ ऑफ कन्सेप्ट POC एक्सपेरिमेंटल बेसिसवर सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुख्यतः डबल पार्किंग किंवा रॉंग साइड पार्किंग किंवा रॉंग साइड मूव्हमेंट, रॉंग कॅरेजवेवर मूव्हमेंट, वन वेचे उल्लंघन अशा प्रकारचे इन्फोर्समेंट या पॉइंटला करण्यात येत आहे आणि अत्यंत चांगली आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड इन्फोर्समेंटची पुणे शहराला प्रथम अशी प्रयोग आहे. याचे काय रिझल्ट मिळते किंवा काय त्यामध्ये काही टेक्नॉलॉजीमध्ये बदल करायचे किंवा कसे हे सगळे जे एक्सपेरिमेंट आहे त्याचे रिझल्ट बघून जे आमचे ITMS प्रोजेक्ट होत आहे, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, ज्यामध्ये सिंक्रोनाइज सिग्नल्स आणि सिग्नल मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर टेक्नॉलॉजी बेस्ड एन्फोर्समेंट, ज्यावर एव्हिडन्स बेस्ड पोलिसिंग आणि त्याचबरोबर मिनिमम कन्फ्लिक्ट पब्लिक सोबत ही उद्देशाने अशा प्रकारची प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येत आहे. FC रोड हे शहराचे अत्यंत प्रमुख एक रोड आहे आणि आम्ही सुरुवातीपासून म्हणतो की FC रोड, MG रोड आणि JM रोड आता सुरुवातीला आम्हाला हे आयडियल स्ट्रीट म्हणून डेव्हलप करायची आहे. शिस्त या परिसरात दिसायला पाहिजे, त्या स्टेपमध्ये अशी एक प्रयोग आहे. मला विश्वास आहे की त्यामध्ये पुढचे काळात जे टेक्नॉलॉजी बेस्ड पोलिसिंग आहे त्याचा म्हणजे मेजर सक्सेस पुणे शहराला होईल. थँक्यू.